वारती बेकारी हां वारती बेकारी कंपन्यात नोकऱ्या अच्छा कंपन्यात नोकऱ्यात पडत नाही आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुसरा जोडधंदा केल्यापेक्षा आम्हाला योग्य वाटला. हा योग्य वाटला म्हणजे बकरीचा गोट फार्म. बरं सुरुवातीला किती बकऱ्या होत्या आपल्या जेव्हा सुरू केलं? 2016 मध्ये आपण 16 बकऱ्या सुरू केली होती. 16 बकऱ्या सुरू केली होती. ओके. आणि हे जे आता स्ट्रक्चर दिसतंय तर याला किती खर्च आला? म्हणजे वॅक्सिनेशन म्हणजे तुम्हाला 10 वर्षाचा अनुभव म्हणजे सुरुवातीला तुम्ही बाहेरून करून घेतलं, आता घरी वगैरे करताय किंवा याच्यामध्ये काय बदल झाला 10 वर्षाच्या काळामध्ये? 10 वर्षाबद्दलमध्ये आपण पहिले आता आमची पण फार युट्यूबवर बघून आमची फसवणूक झालेली आहे. हां मी तेच म्हणतो फसवणूक होती. युट्यूबवर पाहून बरेचसे मुलं नवीन हां यांचे चुकीची माहिती ऐकून करतात आणि नंतर फसतात. नंतर बाजारातून शेळ घेतात. बाजारात शेळीमध्ये कोणतं गेलं आता मटन मार्केटमध्ये आपण बोलू मटन मार्केटमध्ये गेलं हे आता ही आफ्रिकन बोर्ड आहे. ठीक आहे. हा ही आता जिवंतीच्या 1200 ते 1800 रुपये रेट आहे ही आफ्रिकन बोर्डची. हिचं जर मटन कापला पण ते त्याच भाव जाणार. बरोबर. तिचं कापलं त्याच भाव जाणार. हिचं काय असेल वेगळी रेट राहणार नाही. राईट. आता ही बारबेरी आहे. काय म्हणतो प्रॉफिट समजा या 3 कार्यक्रम आहेत. कसे? तीन टर्म चालवते. एक कटिंग मार्केट करायचं, कटिंग मार्केट, ब्रीडिंग मार्केट करायचं, ब्रीडिंग मार्केट आणि ईदसाठी करायचं. आणि ईदसाठी करायचं. हा जेव्हा आपली जशी परिस्थिती असेल की आपल्याला त्याचा शेडवर कमी खर्च करायचा आणि बकऱ्या जास्त पाहिजे. आपलं म्हणणं काय शेडवर खर्च केल्यापेक्षा बकरी खर्च करा. 2 बकऱ्या शिल्लक घ्या, त्यांना 2 घास शिल्लक खाऊ घाला, 2 पैसे शिल्लक कमा. शिल्लक कमा. तुम्ही एकदम हायपाय घेसाल आणि ते युट्यूबवर बसायला बिटल आणले मी हे आणले ते आणले